शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच एस सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, त्याची लिंक आहे, तुम्ही पाहू शकता। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षणाचा भाग 5। माझा हा व्हिडिओ स्पेशली 10वी वर्गासाठी जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आहेत त्यांच्यासाठी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। ठीक आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स अडचण असतील तर कमेंट करत चला। आजच्या या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तर तुम्हाला माहीतच आहे। आता तुम्हाला माहीत झालेलं आहे की सिलेबस जो आहे त्याच्यामधले काही भाग हे स्वय अध्ययनासाठी ठेवण्यात आलेले आहे, ज्याच्यावरती मार्क्सचं रिडक्शन झालेलं आहे। ठीक आहे, मार्क्स वेटेज राहणार नाही आहे। वस्तुमान आणि वजन हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले नाही आहेत। ठीक आहे, जरी त्याच्या लिस्टमध्ये हे देण्यात आले तरी हे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले नाही आहेत, हे अभ्यासक्रमाला आहेत आणि हे बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस 90% आहेत। बोर्ड एक्झामसाठी तर आवश्यक आहेच वस्तुमान आणि वजन, पण प्रत्येक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा वस्तुमान आणि वजन हे खूप जास्त कामाचे आहे। त्यामुळे आजचा आपला हा क्लास फार जास्त महत्त्वाचा आहे। याला चांगल्या पद्धतीने लिहून घ्या, नोट करा। आजच्या या क्लासवरती तुम्हाला बारीक सारीक जरी शंका कुशंका असतील तरी कमेंट करा, विचारा। कोण तुम्हाला काय म्हणेल हे विचार न करत बसता कमेंट करा, तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यात येईल। ठीक आहे, आपले हे पॉईंट जे आहेत आजचे ते फार महत्त्वाचे आहेत। बरेच जण तुमचं वजन काय म्हणलं की वस्तुमान सांगतात। ठीक आहे, तर तुम्हाला फरक कळेल वजन आणि वस्तुमानमधला। तर चला सुरू करूया आपण आपल्या क्लासला। तर वस्तुमान म्हणजे काय, तर कोणत्याही वस्तूचे, ठीक आहे, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन। कोणत्याही वस्तूमध्ये किती द्रव्यसंचय झालेला आहे त्याच्या मापनास आपण काय म्हणतो, तर त्याचं वस्तुमान। कोणत्याही वस्तूमध्ये किती द्रव्यसंचय झालेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, टीचर द्रव्यसंचय म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे 1 डझन जर आपण केळी घेतली तर किती केळी येतात, त्याच्यामध्ये 12। ठीक आहे, आपण 1 टन काहीतरी घेतलो तर त्याच्यामध्ये 10 किलो येते, म्हणजे त्यामध्ये किती द्रव्य झालेलं आहे। जसं तुम्ही 1 किलो साखर घेतलात, आता त्या 1 किलो साखरेमधील प्रत्येक दाना, ठीक आहे, आपण वस्तुमान मोजताना गृहीत धरत असतो। ठीक आहे, कोणत्याही वस्तुमानमध्ये किती द्रव्य संचय झालेला आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणणार वस्तुमान। तर वस्तुमान म्हणजे काय, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान हे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय। आता हे जे आहे वस्तुमान ही एक अदिश राशी आहे। ठीक आहे, याला कोणतीही दिशा नसते। बरं, हे सगळे जे पॉईंट मी या स्लाईडमध्ये टाकलेत हे सगळे फार महत्त्वाचे बरं का विद्यार्थ्यांनो, त्यामुळे काहीही विसरू नका, नीट लक्षात ठेवा। 10वीसाठी तर लक्षात ठेवाच, पण तुम्हाला पुढेही लागणार आहेत, तर पुढच्यासाठीही सुद्धा याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा। काय म्हणायला लागले मी, वस्तुमान ही एक अदिश राशी आहे। ठीक आहे, वस्तुमान कशी आहे तर अदिश आहे। अदिश म्हणजे ज्याला दिशा नसते अशी। ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे, त्याचे मूल्य सगळीकडे कसे असते, सारखेच असते। हे या सगळ्या पॉईंटमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, म्हणून मी याला सगळे हायलाईट करत आहे। ठीक आहे, की वस्तुमान पृथ्वीवर कुठेही जा, तुमचं वस्तुमान कधीच बदलत नाही। तुम्ही विश्वात कुठेही जा, वस्तुमान कधीही बदलत नाही। तुम्ही 40 kgचे असाल तर विश्वामध्ये कुठेही जा तुम्ही 40 kgचेच असाल, कधीही वस्तुमान बदलत नाही विद्यार्थ्यांनो, बिलकुल विसरायचं नाही। ठीक आहे, वस्तुमानचे जे मूल्य आहे ते सगळीकडे कसं असते, सारखंच असते। तुम्ही दुसऱ्या एखाद्या ग्रहावरील देखील त्याचे मूल्य गेलात तरी देखील त्याचं मूल्य बदलणार नाही। तुमची इच्छा झालीच तुम्ही मंगळावर गेलात तर मंगळावर सुद्धा तुमचं वस्तुमान बदलणार नाही। तुम्ही ज्युपिटरवर जा, कुठेही जा, कोणत्याही ग्रहावरती जा, तुमचं जे वस्तुमान आहे ते कधीही बदलणार नाही। आता न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, आता न्यूटनचा पहिला नियम काय होता, मी माझ्या गुरुत्वाकर्षणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये न्यूटनचं नियम सांगितलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही तिथे पाहू शकता। न्यूटनचा पहिल्या नियमानुसार
वस्तूचे जे वस्तुमान आहे, ठीक आहे, हे त्याच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तूचं जडत्व पूर्णतः कशावर अवलंबून असतो, तर त्याच्या वस्तुमानावरती. ठीक आहे, म्हणजेच वस्तुमान जितके जास्त असेल तितकेच त्याचे जडत्वही जास्त असेल. ठीक आहे, आता याचे SI एकक, वस्तुमानाचे SI एकक काय आहे, तर वस्तुमानाचे SI एकक आहे किलोग्राम. बिलकुल विसरायचं नाही विद्यार्थ्यांनो, वस्तुमानाचं SI एकक आहे किलोग्राम. आणि आता SI पाहिलं तर सोबतच आपण त्याचं CGS पाहून घेऊया. ठीक आहे, वस्तुमानाचं CGS एकक आहे ग्रॅम. आता SI म्हणजे काय, जे विद्यार्थी नवीन आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी परत सांगते की SI एकक म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल, पूर्ण वर्ल्डमध्ये जे वर्ल्ड वाईड यूज होते, पूर्ण जगात जो युनिट यूज होतो त्याला स्टँडर्ड इंटरनॅशनल म्हणतात. आणि CGS म्हणजेच सेंटीग्राम आणि सेकंद. ठीक आहे, हे वर्ल्ड वाईड यूज होईल असं काही नाही. ठीक आहे, आता ते डिपेंड करतं कोणाला यूज करायचं तर ते करू शकतात, पण जे जगात सगळीकडे यूज होतात ते म्हणजे SI एकक, स्टँडर्ड इंटरनॅशनल एकक. तर थोडंसं समरी करून घेऊ. वस्तुमान आपण कशाला म्हणतो, कोणत्याही वस्तूमध्ये साठवलेल्या द्रवसंचयाच्या मापनास आपण वस्तुमान म्हणतो. चांगलं लक्षातच बसलं असेल की वस्तुमान ही कशी राशी आहे, तर ही एक अदिश राशी आहे. ठीक आहे, त्याचे मूल्य सगळीकडे सारखेच असते. तुम्ही भलेही दुसऱ्या ग्रहांवर गेलात तरी वस्तुमान कधीही बदलत नाही. आणि वस्तूचे वस्तुमान जे आहे त्याच्या जडत्वाचे गुणात्मक माप असते. म्हणजेच वस्तुमान जितकं जास्त असेल तितकेच जडत्वही जास्त असेल. ठीक आहे, SI एकक वस्तुमानाचा आहे किलोग्राम आणि CGS एकक आहे ग्राम. आता पुढची क्वांटिटी काय, वजन. आता वजन तुम्हाला कोणी विचारतं बघा, तुमचं वजन किती. जेव्हा आपल्याला कोणी प्रश्न विचारते की आपलं वजन किती, तर ॲक्च्युअलमध्ये आपण त्यांना आपलं वजन सांगतो का, तर नाही, वस्तुमान सांगतो की आम्ही अमक्या ढमक्या किलोचे आहोत. ठीक आहे, तर वजन म्हणजे काय, तर वजन काय आहे, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. ठीक आहे, वजन हे त्या वस्तूवर पडणाऱ्या गुरुत्वीय बल जे आहे त्याला आपण काय म्हणतो, वजन म्हणतो. ठीक आहे, पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने एखाद्या वस्तूला आकर्षित करत असते त्या गुरुत्वीय बलाला आपण काय म्हणतो, तर वजन. त्या बलालाच आपण काय म्हणतो, तर वजन म्हणत असतो. ठीक आहे, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला आपण वजन असे म्हणतो. आता वजन जी आहे, ठीक आहे, वजन ही एक सदिश राशी आहे. वस्तुमान कशी होती, अदिश होती, त्याला दिशा नव्हती. आता बलाला दिशा असते. आणि वजन म्हणजे काय आहे, तर बल आहे. कोणतं बल आहे, गुरुत्वीय बल आहे. ठीक आहे, तर वजन हे बल असल्यामुळे, बलाला दिशा असल्यामुळे वजन ही कशी आहे, एक सदिश राशी आहे. आता या वजनाची दिशा म्हणजेच बलाची दिशा कोणाकडे असेल, ऑफकोर्स पृथ्वीच्या केंद्राकडे असते. आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलो आहोत. परत एकदा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि बरं का विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पूर्ण पाहत चला. व्हिडिओमधली प्रत्येक स्लाईड ही फार महत्त्वाची आहे. तुमच्या 10वीला समोर ठेवून त्याचसोबत तुम्हाला पुढे जो सिलेबस लागेल तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी वगैरे जे लागेल, हे सुद्धा सगळं डोक्यात ठेवून हे स्लाईड्स मी बनवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओमधली प्रत्येक स्लाईड ही फार महत्त्वाची आहे. स्लाईड्सला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पाहत चला. ठीक आहे, तर पुन्हा काय सांगायला लागलो आपण, जीचे मूल्य हे सगळीकडे सारखे नसल्यामुळे, आपण कालच्या व्हिडिओमध्ये हे पण पाहिलं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर, ठीक आहे, ध्रुवांवरती वेगळी किंमत असते, त्यानंतर क्षितिजावर वेगळी किंमत असते, विषुववृत्तावर वेगळी किंमत असते, समुद्रसपाटीपासून उंच गेलात तर जीचे मूल्य बदलते, खाली गेलात खोलीमध्ये तरी जीचे मूल्य बदलते. आता जीचे मूल्य बदलायला लागल्यामुळे वजन सगळीकडे सारखं असेल का, तर नाही, स्थानाप्रमाणे वजनही काय होतं, बदलतं. पहा काय म्हणायला लागलो आपण, हे फार महत्त्वाचं लक्षात ठेवा. यालाही मी पूर्ण हायलाईट करते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे जे वजन आहे ते कसं होतं, बदलते. पण तिचे वस्तुमान, तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर कसं असते, एक समान असते. सर्व स्थानावरती वस्तुमान कसं असेल, एक समान असेल. काय म्हणायला लागले मी, जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे बदलते. ठीक आहे, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावरती कसं असते, सर्व स्थानावरती वस्तूचे वस्तुमान जे आहे ते वेगवेगळं असेल. ठीक आहे,
बराबर आहे का? नीट आहे का? मी काय म्हणायला लागले, वस्तूचे वस्तुमान सर्व स्थानावरती एक समान असते. व्हिडिओमध्ये लक्ष द्या, मी आत्ताच म्हणाले की नसते. ठीक आहे, काय म्हणायला लागलो आपण, जीचे मूल्य जे आहे ते सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे काय होतं, बदलत जातं. ठीक आहे, पण वस्तुमान बदलते का? तर नाही. जीचे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे काय होते, बदलते. पण तिचे वस्तुमान, ठीक आहे, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावरती एक समान असते, ते बदलत नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला की यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे आपल्याला कोणत्या समीकरणाने भेटते, तर हे समीकरण जे तुम्हाला मी शिकवलं, डब्ल्यू बरोबर आपण बल लिहू शकतो. आणि ते कशाने भेटते आपल्याला, यम जी ने. आणि जीचे मूल्य तुम्हाला माहिती आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, आता वजनाचं एसआय एकक काय आहे पहा. वजन हे बल असल्यामुळे बलाचं जे एसआय एकक आहे तेच वजनाचंही एसआय एकक आहे. बलाचं एसआय एकक काय आहे, न्यूटन. ठीक आहे, त्यामुळे वजनाचं सुद्धा एसआय एकक काय असेल, न्यूटन असेल. आता बलाचं सीजीएस युनिट आहे डाईन, त्यामुळे वजनाचंही सीजीएस युनिट काय असेल, डाईन. ठीक आहे, हे झालं आपलं वजन आणि वस्तुमान. बरं, तुम्हाला हे बोर्ड एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न येण्याचे फार जास्त चान्सेस आहे. तुम्ही याला फरक स्पष्ट करा या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. तुमच्या एक्झरसाईजमध्ये याच्यावरती प्रश्नसुद्धा आहे. बरं, एक्झरसाईजवरून मला आठवलं विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. जर जास्त क्वेश्चन जमा झाले तर तुमच्या कमेंटवरती मी एक व्हिडिओ तयार करेन. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये मी देईन. यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे मुक्त पतन. ठीक आहे, हे फार इंटरेस्टिंग आहे. या पॉईंटला सुरू करण्याच्या अगोदर काय करू, एक ॲक्टिव्हिटी करूया आपण. तुम्ही काय करा, तुमच्या घरी जर छत असेल तर ठीक, नाहीतर बरं जे सांगते तेच करा, दुसरं काही करण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या उंच ठिकाणी जा, एखादा प्लास्टिकचा बॉल किंवा कागदाचा गोळा बनवा किंवा रुमालचा बॉल बनवा आणि वरून खाली फेका आणि त्याला ऑब्झर्व करा. काय दिसेल तुम्हाला, तुम्ही जेव्हा वरून त्याला खाली सोडता ते बॉल काय व्हायला होईल, खाली येईल. ठीक आहे, जर तुम्ही प्लास्टिकचा बॉल घेतलात तर तो सरळ पडण्याच्याऐवजी थोडासा वेळा वाकडा होईल. मी तुम्हाला पुढे हे पण सांगेन का होईल ते. ठीक आहे, पण ते खाली येईल. ते कशामुळे खाली यायला लागलेत, थोडासा विचार करा. तेव्हा ना तुम्ही मला उत्तरी दिला असाल की टीचर गुरुत्वीय बलामुळे खाली यायला लागलंय. ठीक आहे, जेव्हा आपण एखादी वस्तू वरून खाली फेकतो तेव्हा ती फक्त आणि फक्त कशामुळे खाली येते, गुरुत्वीय बलामुळे. जर एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलामुळे गतीमध्ये येत असेल तर त्या वस्तूच्या गतीला आपण म्हणतो मुक्त पतन. तुम्ही या व्याख्येमध्ये पाहू शकता. ठीक आहे, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला आपण म्हणतो मुक्त पतन. ठीक आहे, ज्याच्यावर फक्त आणि फक्त कोणतं बल प्रयुक्त व्हायला लागले, गुरुत्वीय बल. एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलामुळे जर असेल, प्रभावाने जर गतिमान असेल तर त्या वस्तूच्या गतीला, ठीक आहे, त्या वस्तूच्या गतीला आपण काय म्हणतो, मुक्त पतन. चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता मुक्त पतन होत असताना काय काय होतं तेही आपण पाहून घेऊया. ठीक आहे, तर काय काय होतं मुक्त पतनात, आरंभीचा वेग. आता तुम्ही वर जाऊन पकडलात, हातात तुमच्या स्थिर आहे ती वस्तू, म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे त्याचा तो किती असेल, 0 असतो. ठीक आहे, आता तुम्ही सोडल्यानंतर वेग 0 राहील का, नाही. जसं जसं खाली येईल तसं तसं तो गुरुत्वीय त्वरणामुळे त्याचा जो वेग आहे तो काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे, तुम्ही हे करून पहा, म्हणजे तुम्हाला हे आर्टिकल समजायला खूप सोपं होईल. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या, जर तुम्हाला छतावर जाऊ वाटत नसेल तर चेअरवर उभे राहा आणि एक कागदाचा गोळा करून वरून खाली सोडून पहा. ठीक आहे, पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला काय होतो, विरोध. म्हणून मला जर तुम्ही प्लास्टिकचा बॉल घेतला तर तो सरळ येण्याच्या ऐवजी थोडासा वेळा वाकडा जातो का, कारण तो कोणाशी संपर्कात येतो, हवेच्या संपर्कात येतो. आणि हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे त्याच्या गतीला थोडासा विरोध निर्माण होतो आणि त्यावर कोणता बल, प्लावक बल कार्य करायला सुरुवात करतो. त्यामुळे तो सरळ खाली पडण्याच्या ऐवजी थोडासा त्याची दिशा जी आहे तो बदलतो. जर तुम्हाला मुक्त पतन उत्तम प्रकारे करायचं असेल तर
मुक्त पतन उत्तम प्रकारे, बरं हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे, हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, याच्यावरती MCQ येण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, काय म्हणायला लागले मी की खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे कुठं होऊ शकतं, तर हे हवेत होऊ शकत नाही, कारण हवा काय करेल, दिशा बदलून टाकेल. ते केवळ उत्तम प्रकारे कशात शक्य आहे, तर ते केवळ उत्तम प्रकारे निर्वातातच शक्य आहे. ठीक आहे, मुक्त पतन हे कुठं शक्य आहे, तर निर्वातात शक्य आहे. हवेमध्ये हे उत्तम प्रकारे होऊ शकतं का, तर नाही, हवेमध्ये हे उत्तम प्रकारे होणार नाही. मुक्त पतन उत्तम प्रकारे कुठं होतं, तर निर्वात. निर्वात म्हणजे काय, जिथं कोणत्याही प्रकारचे गॅसेस नाही आहेत, वायू नाही आहे, हवा नाही, काहीच नाही. ठीक आहे, ज्याला एअर टाईट म्हणतो आपण. ठीक आहे, अशा ठिकाणी मुक्त पतन हे उत्तम प्रकारे होऊ शकतं, खऱ्या अर्थाने होऊ शकतं. आता मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. आता ही जी न्यूटनची गतिविषयक समीकरणे आहेत ते तुम्ही 9वी वर्गात शिकलात. ठीक आहे, मी तेही टाकेन लवकरच, मी 9वीचाही वर्ग सुरू करणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे, मुक्त पतनात जे वस्तू जमिनीवर पडायला लागली त्याचा जर तुम्हाला वेग काढावा वाटला तर तुम्ही कशाने काढू शकता, न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकता. न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणे आहेत. ठीक आहे, मुक्त पतनासाठी त्वरण आपण काय गृहीत धरतो, तर g, आणि आरंभीचा वेग किती गृहीत धरतो, तर 0 असतो. हे लक्षात घेऊन ही खालील समीकरणे पहा. आता तुम्ही काय होईल, तर न्यूटनची 3 समीकरणे काय आहेत गतिविषयक, तर पहिलं समीकरण आहे v बरोबर u अधिक at, s बरोबर ut प्लस हाफ at स्क्वेअर, हे दुसरं समीकरण. आणि तिसरं आहे 2as बरोबर v वर्ग मायनस uचा वर्ग. आता इथं u काय आहे, तर आरंभीचा वेग, v आहे शेवटचा वेग, s हा विस्थापन आहे, a हा त्वरण आहे, आणि t हे टाइम आहे. बट आता आपण a च्या ऐवजी काय लिहिणार, g, कारण ते गुरुत्वीय त्वरण आहे. आता मी काय म्हणलं की आरंभीचा वेग काय असेल, 0 असेल, आणि a ला आपण कशाने बदलून टाकणार, g ने. तर आपले हे जे समीकरण आहेत ते कसे होऊन जातील, तर बघा तुम्ही पाहू शकता, u 0 झालं, सगळी ठिकाणी u 0 झाला, तर गुणाकार जर केला आपण 0 ने कशाला, तर 0 येतो. म्हणजे आपले समीकरण कसे होऊन जातील, v बरोबर 0 अधिक at, a ला आपण कशाने बदलणार, g ने, म्हणजे 0 अधिक gt, आणि s बरोबर 0 अधिक हाफ gt चा वर्ग, आणि 2gs बरोबर v वर्ग. म्हणजेच हे समीकरणे होऊन जातील. पहिलं समीकरण होईल आपलं v बरोबर gt, दुसरं होईल s बरोबर अर्धा gt चा वर्ग, आणि तिसरं होऊन जाईल v वर्ग बरोबर 2gs. हे समीकरण चांगले लक्षात ठेवा बरं, हे सगळ्याच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी 10वीसाठी लागणारे आहेत, आणि हे चांगल्या पद्धतीने लिहून घ्या विद्यार्थ्यांनो. हे जे तुमचे 10वीचे नोट्स आहेत ते तुम्हाला पुढे चालून फार कामी येणार, नंतर तुम्हाला दुसऱ्यांना भीक मागत बसायची गरज पडणार नाही. जर हे नोट्स तुम्ही उत्तम प्रकारे जपून ठेवलात तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे क्लास लावण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात आणि जीव वैतागून घेतात, ते तुम्हाला करत बसायची गरज नाही. तुम्ही हे नोट्स फॉलो करून उत्तम प्रकारे स्पर्धा परीक्षा पास करू शकता. ठीक आहे, तर आता एखादी वस्तू जर आपण सरळ वर फेकली, सरळ वर फेकलेल्या वस्तूचा गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य जी आपल्याला काय घ्यावं लागेल, जी ऐवजी मायनस जी धरावे लागेल. आता तुम्ही वरून खाली सोडला होता बॉल, आता काय करा, खालून वर फेका. आता जर तुम्ही बॉल खालून वर फेकत असाल तर आपण वेग द्यायला लागलो वरच्या दिशेने आणि पृथ्वी त्याला खेचायला लागली खालच्या दिशेने, म्हणजे जी कशी होऊन जाईल, उलट होऊन जाईल. त्यामुळे जीच्या ऐवजी आपण काय लिहिणार, मायनस जी. तेच म्हणायला लागलं बघा, सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य जी ऐवजी काय होऊन जाईल, मायनस जी होऊन जाईल, धरावे लागेल, कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेस असते. ठीक आहे, आपण का धरायला लागलो, कारण त्वरण इथं कसं असेल, वेगाच्या विरुद्ध दिशेस असेल, म्हणून आपण जी ऐवजी काय लिहिणार, मायनस जी लिहिणार. ठीक आहे, जी ऐवजी आपण मायनस जी लिहिणार. ठीक आहे, का, कारण इथे वेगाच्या विरुद्ध दिशेने त्वरण असते म्हणून. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट आपण काय म्हणणार आहोत की चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात. म्हणजेच ठीक आहे, ते का गतीमध्ये आहेत, तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे. त्यामुळे चंद्र व कृत्रिम उपग्रहांचं सुद्धा काय होत असते, मुक्त पतन. मला मुक्त पतनाची उदाहरणे विचारू शकतात बोर्ड एक्झाममध्ये. तर मुक्त पतनाचे उदाहरण कोण आहे, तर चंद्र आणि कृत्रिम उपग्रह. कारण ते फक्त आणि फक्त कोणतं बल वापरतात,
कक्षेमध्ये फिरण्यासाठी तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल. तर उत्तम उदाहरण कोण आहेत मुक्तपतनाचे? तर उत्तम उदाहरण मुक्तपतनाचे आहेत चंद्र आणि कृत्रिम उपग्रह. ठीक आहे. तर मुक्तपतन म्हणजे काय हे आपण पाहून घेतलोत. तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षणाचा 6वा भाग आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आणि सगळ्यात महत्त्वाचा एक आपण समीकरण पाहणार आहोत. त्याचं एक मोठंसं डेरिव्हेशन आपण पाहणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओला मिस करू नका, ते नीट पाहून घ्या. मुक्तिवेग जे सूत्र आहे ते आपण काढणार आहोत. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.